नमस्कार, मी प्राची घाणेकर। आज आपण छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदे जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत। तसा हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडेच होता। 2018 मध्ये अंबादास दानवे हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी इथून निवडून आले होते। मात्र आता शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे। मात्र असं असलं तरी शिवसेना हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायला तयार नाहीये। मात्र सदस्य संख्येच्या बळावर भाजप हा मतदारसंघ स्वतःकडे खेचण्याच्या तयारीमध्ये दिसतंय। जालना संभाजीनगरामध्ये भाजपचे 250 नगरसेवक आहेत, शिवसेनेकडे 125च्या आसपास नगरसेवक आहेत। 2019 मध्ये या मतदारसंघात युती आणि आघाडीमध्ये थेट लढत झाली होती। भाजपची सदस्य संख्या जास्त असताना देखील त्यावेळी असणाऱ्या अखंड शिवसेनेला मतदारसंघ सोडण्यात आला आणि त्यावेळी अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यात आली होती। या निवडणुकीनंतर 4 महिन्यानंतरच शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला होता। त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे जातोय की भाजप संख्याबळाच्या जोरावर मतदारसंघ खेचून आणतो याकडे लक्ष असणार आहे। भाजपला या जागेसाठी शिवसेनेसोबत अनेक चर्चा कराव्या लागणार आहेत, पण सोबतच भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे, त्यामुळे तो पेचही भाजपला सोडवावा लागणार आहे। माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे हे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत। तर या जागेसाठी जालन्यावरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही दावा केलेला आहे। जालना महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जालन्यामध्ये कमळ फुललं। त्यावेळी गोरंट्याल यांनी केलेल्या एका वाक्याची जोरदार चर्चा होतीये, ते म्हणजे महापालिकेमध्ये यश मिळाल्याशिवाय आपण काहीही मागणार नाही। आणि आता गोरंट्याल यांच्यामुळे जालन्यामध्ये भाजपला यश मिळाले, त्यामुळे ते आता उमेदवारी मागू शकतायत। शिवसेनेनं आपला दावा ठाम ठेवलेला आहे। सोबतच ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्यानं शिवसेनेला सुटावी अशी शिवसेना मागणी करते। दुसऱ्या बाजूला मवियामधील चित्र पाहिलं तर याआधी जेव्हा अंबादास दानवे लढले होते तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती। शिवसेना आणि काँग्रेस अशी लढत 2019 मध्ये झाली होती। शिवसेनेला त्यावेळी यश आलेलं होतं। मात्र आता शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची फारशी ताकद या मतदारसंघात राहिली नाहीये। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता तशी कमी आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे।